रामकृष्ण हरी. नमस्कार. तो नमस्कार. रामकृष्ण हरी. राज महाराज घुमणार. रामकृष्ण हरी. सुरू करायच्या वेळेला सांगा, सुरू करू आपण. धन्यवाद. नमस्कार ऋषिकेश चव्हाण सर. थोडी लिंक शेअर करा म्हणजे लगेच आपल्याला शेअर करता येईल, सुरू करता येईल. जय गुरु पाटील महाराज. जय गुरु. ऋषिकेश चव्हाण सर, तेवढी लिंक पाठवून द्या म्हणजे सुरू करता येईल. बरीचशी मंडळी दररोज लिंक सापडत नाही बऱ्याचदा लाईव्ह येण्यासाठी आणि मग नंतर व्हिडिओ बघतात. तर एक ग्रुपवरती पाठवा म्हणजे सुरू करता येईल. मला वाटतं आपण सुरू करावं. 3 मिनटं जवळजवळ झालेत. पुढे परत 12 वाजता दुसरा एक कार्यक्रम असल्यामुळे मोबाईल सायलेंटच आहे. काय काळजी करू नका. काय मला वाटतं आपण सुरू करूया. सगळ्यांना रामकृष्ण हरी. प्रेमाचा नमस्कार. आणि आज या सकल संत विचार या पेजवरती आपल्या सगळ्यांशी लाईव्ह संवाद साधण्याची संधी ही विजय महाराज असतील किंवा जयराज महाराज घुमणार असतील यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची संवाद साधता आला. खरं तर ह्या संप्रदायाचं किंवा वारकरी संप्रदायाचा विचारांचा प्रचार आणि प्रसार ज्या पेजच्या माध्यमातून होतो ते खरं तर हे पेज आहे. ग्रामीण भागातील पेज आहे किंवा बऱ्याचशा अडचणी त्या भागात रेंजच्यासाठी आहेत. त्यामुळे सगळीच जणं लाईव्ह येऊन संवाद ऐकतील असं नाही, परंतु नंतरही खूप जणं व्हिडिओ बघतात. त्यामुळे जो काही संवाद येतो आपण सुरू करूयात. तुम्हाला काही मतं मांडायचे असतील, प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. मी विषयाला सुरुवात करतो. कमी वेळ आहे आणि संतांचे विचार आणि आजचा सगळा हा परिस्थितीचा विचार पाहता विषय मोठा जरी असला तरी अगदी थोडक्यात आणि छोटासा प्रत्येक विचाराला स्पर्श करून जास्तीत जास्त विचार आपल्याला कसे व्यक्त करता येतील या दृष्टीने बोलण्याचा प्रयत्न करेन. बघा, ज्या काळामध्ये या समाजामध्ये म्हणजे असं म्हणतात की 13व्या शतकाच्या अगोदरपासून पंढरपूरची वारी सुरू आहे. ताम्रपटामध्ये उल्लेख सापडतात. आणि मग ही पंढरपूरची वारी संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील सुद्धा करायचे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा पंढरपुराची वारी केली. आणि त्यानंतरच्या काळामध्ये सगळे सकल संत म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, जनाबाई, मीराबाई किंवा गाडगे महाराज सुद्धा वाळवंटात कीर्तन करायचे पंढरपुराला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा गाडगे महाराजांच्या कीर्तनाला उपस्थित असायचे किंवा त्या भेटी तत्कालीन काळामध्ये झाल्या. तर अशा अनेक संत ज्या संतांनी पंढरपुराची वारी केली किंवा ज्या संतांनी या समाजाला, जडबोदड झालेल्या समाजाला, अज्ञानी समाजाला, कितपत पडलेल्या समाजाला तिथून वरती काढण्यासाठी
जे काही लिखाण लिहून ठेवलं, प्रबोधनाचा मार्ग अवलंबला, तो सगळ्यात महत्त्वाचा हा सगळा क्रांतीचा विषय ठरला. कारण ज्या काळामध्ये म्हणजे फार वाईट परिस्थिती बहुजनांवरती होती किंवा लोकांना शूद्र वर्णवाशे वर्ण पडलेले होते किंवा सगळेजण एकाच श्रीमंत आणि गरीब हा जो भेद त्या काळात होता तो मिटवण्याचं काम संतांच्या विचारांनी केलं असं प्रामाणिकपणे सांगावं वाटतं. कारण आज जर विचार केला तर एका बाजूला संतांचा विचार हा क्रांतींचा आजही ठरतोय. आज जरी लॉकडाऊन असलं, सगळं जग बंद असलं तरी ऑनलाईनच्या माध्यमातून का होईना परंतु संतांचा विचार हा घराघरामध्ये पोहोचवला जातो आहे. त्यामुळे हा संतांचा विचार आज आपल्या सगळ्यांसमोर मांडण्यासाठी मला निमंत्रित केलं. आता वास्तविक जर पाहिलं तर संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीपासून किंवा त्याही अगोदरच्या रामायण महाभारताच्या लिहिलेल्या ग्रंथांपासून तर आजपर्यंतच्या सगळ्या संत साहित्यावरती लिहिलेल्या पुस्तकांपर्यंत किंवा विज्ञानवादी पुस्तकं जी जी तयार झाली त्या सगळ्याचा पाया म्हणजे वारकरी संप्रदायाचा विचार आहे. कारण त्या काळामध्ये वारकरी संप्रदायाची ओव्या, अभंग, गवळणी हे प्रबोधनाचं काम त्या काळात करत होते. त्या काळामध्ये पुस्तकं लिहिणं किंवा अनुभव कथन असं कुठलंही माध्यम नव्हतं. तर प्रसाराचं माध्यम किंवा प्रचार आणि प्रसार करण्याचं माध्यम एकच होतं, ते म्हणजे आध्यात्मिक विचार किंवा संतांचा विचार त्या काळामध्ये प्रसार माध्यम होता. हे आपल्याला मान्य करावं लागेल. मग त्यामध्ये ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, जनाबाई मुक्ताबाईच्या अभंग किंवा नंतरच्याही कालखंडामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, जिनं ग्रामीण क्षेत्राचा विकास करण्यासाठी किंवा परिस्थिती मांडणारी किंवा आपण काय करावं हे सांगणारी, आत्मचिंतन करायला लावणारी ग्रामगीता किंवा गाडगे महाराजांचं कीर्तन, या सगळ्या गोष्टी प्रबोधनाची साधनं म्हणून वापरली गेली. आणि म्हणून आज या सगळ्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये केला तर आजची परिस्थिती बदलू शकते किंवा आजच्या परिस्थितीमध्ये तो विचार किती महत्त्वाचा आहे याचा विचार आपण केला पाहिजे. मग आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेला कुठलंही जादा माध्यम नव्हतं त्या काळात संत ज्ञानेश्वरांनी अवघ्या विश्वासाठी प्रार्थना केली. आमिर खाननं एका मुलाखतीमध्ये असं सांगितलं की संत ज्ञानेश्वर किती ग्रेट संत होते. त्यांनी लिहून ठेवलं की हे विश्वची माझे घर, या विश्वाला तुम्ही कुटुंब मानलं पाहिजे. हे विश्व माझं आहे, हे विश्वातले सगळे जण हे माझे बांधव आहेत. तो संत ज्ञानेश्वरांचा विचार आज जनमानसामध्ये असलेला तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे काय तर आज आपण म्हणजे व्यापक विचार आहे की या पृथ्वीवरती असणारा प्रत्येक जीव किंवा या पृथ्वीवरती असणारा सगळा मनुष्य प्राणी हा एकच आहे. मग त्यातलीच संतांची शिकवण जी होती की वसुधैव कुटुंबकम, आम्ही ग्लोबल दृष्टीनं थिंकिंगने विचार केला पाहिजे. आणि आज आमचे कुटुंबाचे एकत्र कुटुंब पद्धती नष्ट झाल्यामुळे आज तुकडे तुकडे कुटुंबाचे पडले आणि त्या माध्यमातून जर पाहिलं तर संस्कार नावाची गोष्ट कमी झाली. त्याचं एकमेव कारण आम्ही संतांचा विचार अवलंबला नाही. म्हणजे त्या काळात संतांचा विचार हा अत्यंत महत्त्वाचा हा तुम्हाला आणि आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. नंतरच्या कालखंडामध्ये पसायदान लिहिलं गेलं आणि आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे, असं म्हणून आपल्याला स्वतःला पसायदान किती महत्त्वाचं आहे हे संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं. आणि त्याच्यामध्ये लिहिलं का दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो. दुरितांचं तिमिर जावं म्हणजे काय की जे खळांची व्यंकटी सांडो, तसंच म्हणजे काय तर आपल्यावरती आलेलं दुःख लवकर निघून जावं आणि त्याच्या आयुष्यामध्ये आनंद यावं. म्हणून संत ज्ञानेश्वरांनी जसं सांगितलं की आनंदाची आवारू मांडू जगा, जगाच्या समोर आनंदाचं सुखाचं हे जर झाड मांडता आलं तर तो खरा विचार आपल्याला कळला पाहिजे. आपण जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये आनंद आहे, दुःख आहे, परंतु दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि ही शिकवण संतांनी आपल्याला दिली. मग अंतःकरणामध्ये काय म्हणजे नाही निर्मळ मन तर काय करेल साबण, जसं म्हटलं तसं तुम्ही किती बाहेरून वर साबण लावत बसले पण अंतःकरण जर तुमचं शुद्ध नसेल तर त्या देहाला काही एक अर्थ नाही, असं संतांनी सांगितलं. मग आजकालच्या युगामध्ये आपल्याला अंतःकरण शुद्ध ठेवायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर आपल्या अंतःकरणामध्ये असणारे जे काही षड्विकार आहे ते घालवण्याचं काम, म्हणजे त्याच्यामध्ये क्रोध, मद, मत्सर, अहंकार, या माया, ह्या सगळ्या गोष्टी मनातून ज्या वेळेला निघून जातात त्यावेळेला तो व्यक्ती किंवा ती संबंधित माणूस संत म्हणून जन्माला येत असतो किंवा संत म्हणून संत होत असतो. मुळात जीवन जगत असताना ही गोष्ट लक्षात ठेवा, देव आणि संत हे दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी जरी असल्या तरी आयुष्यामध्ये देव होण्यापेक्षा माणसानं संत व्हावं. कारण असं म्हणतात की संताच्या दारातला कुत्रा व्हा
पण श्रीमंताच्या दारातला तुम्ही म्हणजे वॉचमन किंवा तुम्ही त्या श्रीमंताच्या दारामध्ये काम करू नका, चाकर नोकर होऊ नका. संताच्या दारातला कुत्रा व्हा. म्हणजे काय तर संतांनी या सगळ्या जनसमुदायाला, बहुजन समाजाला, कितपत पडलेल्या समाजाला वंचित टाकलं नाही किंवा वाळीत टाकलं नाही, तर यांना जवळ केलं. म्हणजे पांडुरंग विठ्ठलाच्या दर्शनाला ही सगळं ज्या वेळेला संप्रदायाची मंडळी किंवा वारकऱ्यांचं प्रेम विठ्ठलावरती किती ते आपण सगळेजण बघत असतो. तर त्यामध्ये एक भाग असा आहे की देव जर झाला तर देवानं दुष्टांचा नाश केला, दानवांचा नाश केला, राक्षसांचा नाश केला असं म्हणतात. पण संतांनी मात्र लोकांना सुधरवण्याचं काम केलं. मग संत एकनाथांचं उदाहरण तुम्हाला माहीत असेल की नदीमध्ये देवाला पाणी आणायचं, आंघोळ झाली, कावड भरली आणि कावड भरून येत असताना तिथं एक मनुष्य त्यांच्या अंगावरती थुंकला आणि थुंकल्यानंतर असं 109 वेळा झालं की संत संत एकनाथांच्या अंगावरती तो थुंकायचा आणि पुन्हा जाऊन नदीमध्ये आंघोळ करून ते बाहेर यायचे. तर 109 वेळेला ज्या वेळेला थुंकला त्यावेळेला त्याचं तोंड सुजलं आणि त्यानं विचारलं, तुम्हाला राग आला नाही का? तर संत एकनाथ म्हणतात की अरे तुझ्यामुळे तर मला पवित्र गंगेचं 109 वेळा स्नान झालं. तर हा व्यापक विचार आणि ही थिंकिंग फक्त संत करू शकतात. त्यामुळं संतांचा हा ग्लोबल विचार आपण आत्मसात केला पाहिजे की एखाद्या गोष्टीमध्ये लगेच व्यक्त न होता त्या गोष्टीचा पॉझिटिव्हली किंवा त्या गोष्टीचा मनाने मानसिकदृष्ट्या स्थिर होऊन विचार आपण केला पाहिजे. तोच विचार आज जर आपण आपल्या जीवनामध्ये अवलंबला, प्रेमाने जग जिंका असं आपण सुविचार फळ्यावरती कायम वाचला, पण ते मात्र अवलंबलं नाही. आणि ते जर अवलंबलं नाही तर म्हणून मग संतांचा विचार समजणार कसा, हाही एक चिंतनाचा विषय आहे. मग नंतरच्या काळामध्ये सगळ्या संतांनी वेगवेगळ्या प्रकारे सांगण्याचं काम त्यांच्या गाथेमध्ये किंवा त्यांच्या अभंगातून केलेलं हे आपल्याला दिसतं. आणि मग ह्या सगळ्या संतांनी जगण्याचा एक मानवतावादी एक चिंतनाचा संदेश हा सगळ्यांना दिला. मग त्या सगळ्या अभंगांमध्ये, गवळणींमध्ये किंवा सचिन वाकडे म्हणतात की हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख यांच्या भाषेत संतांची व्याख्या काय. निवृत्ती महाराज देशमुख जसं म्हणतात की चहा पित नाही पण दूध पितो, भाजीपोळी खात नाही पण फळं खातो, त्याला संत म्हणावं का? तर अजिबात नाही. बाबांची सुद्धा तशीच व्याख्या आहे की म्हणजे संत तुकारामांनी जसं सांगितलं का जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तो जी साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. किंवा म्हणजे देव जाणायचा असेल तर तो रंजल्या गांजल्यांना आपलं म्हणणारा असावा. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल युपी बिहारी किंवा परप्रांतीय नागरिक ज्या वेळेला किंवा मजूर ज्या वेळेला घरी चाललेले होते रस्त्यानं, त्यावेळेला याच महाराष्ट्रातल्या लोकांनी, या संतांच्या भूमीतल्या लोकांनी मानवतावादी संदेश दाखवला, माणुसकी दाखवली आणि लोकांना अन्नाची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, चपला देण्याचं काम केलं. आणि तो संदेश खरा महत्त्वाचा आहे. आणि मग हेच संतांनी सांगितलं का तुम्हाला येतो कळवळा तसा आहे ना, तर आपल्याला त्या माणसांविषयी कळवळा आला पाहिजे. तो कळवळा जर आला नाही तर मग तुम्ही माणूस कसले. तर ही संतांची व्याख्या आहे की तुम्हाला दुसऱ्याचं दुःख पाहून कळवळा झाला पाहिजे. त्या बाबतीत बाबा आमटे फार सुंदर लिहितात की मोडलेल्या माणसांची दुःख होली झेलताना, त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना, कोणतीना जात त्यांची कोणताना धर्म त्यांचा, दुःख भिजले दोन अश्रू माणसांची माणसांना. तुम्हाला जर दुसऱ्याचे म्हणजे खितपत पडलेल्या माणसाचे 2-2 अश्रू वाटून घेता आले तर खरं तुमच्या मनामध्ये ही मानवतावादी संदेश आहे. आणि तो संतांचा विचार हा संत तुकारामांनी सुद्धा संतांची व्याख्या सांगितली. संत कसा नसावा हे तुकारामांनी त्यांच्या अभंगात सांगितलं की ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकुनी करती पाप. तुम्ही जर एक गोष्ट लक्षात घेतली असेल की स्वतःला साधू संत म्हणून घेणारे, स्वतःला म्हणजे बंधू बाबा जे आपण म्हणतो ते सगळे मंडळी आता लॉकडाऊन काळामध्ये कोरोना होईल या भीतीनं सगळे गायब आहेत. मग रस्त्यावरती कोण आहे? तर मला वाटतं आजच्या काळात संत कोणाला म्हणावं तर त्या आजच्या काळात आपल्याला दिसतं की जो पोलीस म्हणजे कळवळा आहे त्याला लोकांनी घरात राहावं म्हणून रस्त्यावरती तो उभा आहे 12 तास 14 तास 24 तास काही जण ड्युट्या करतायत. त्या पोलिसांमध्ये खरं तर आपल्याला संत दिसला पाहिजे. किंवा जे डॉक्टर्स दिवसभर ते PPE किट अंगावरती घालून अगदी आतून पूर्ण ड्रेस घामानं ओला व्हावा आणि PPE किट घातल्याच्या नंतर तुम्हाला पाणीसुद्धा प्यायला जमत नाही किंवा तुम्हाला तिथे काही तुमचे नैसर्गिक क्रिया असतील त्यासुद्धा तिथं करता येत नाही. तर एवढ्या मोठ्या संकटामधून ही माणसं काम करतायत. मला वाटतं रस्त्यावरती काम करणाऱ्या त्या स्वच्छता कामगारामध्ये सुद्धा
तुम्हाला संत दिसला पाहिजे. राष्ट्रसंतांनी सुद्धा सांगितलं स्वच्छतेचं महत्त्व. आणि मग ही सगळी मंडळी जी आपल्यासाठी या काळात काम करतायत, या परिस्थितीत काम करतायत, ती माणसांना आपण संत म्हटलं पाहिजे. किंवा ती माणसं खरं तर आपल्यासाठी देवासारखी धावून आली आपण असं म्हणतो, तर त्या माणसांचं आपण खरं ऋण व्यक्त केलं पाहिजे. मग ह्या संतांचा विचार आजकाल काय झालं, म्हणजे मी जे मागास सांगितलं की अंगा लावून या राख डोळे झाकून परत ऐसे कैसे झाले बंधूचं, तर ही बंधू मंडळी सगळी काय करते की सध्याच्या काळामध्ये त्यांना काही सुचत नाहीये. आणि ह्या सगळ्या काळात मग रस्त्यावरती असणारी सगळी जी माणसं सेवा करतायत त्या माणसांचं खरं कौतुक, आणि ती माणसं खरं संतांचा विचार जोपासताय असं मला वाटतं. मग या संतांनी एक जसं आता धर्माधर्मात तेढ निर्माण करणारी माणसं आहेत, किंवा बऱ्याचशा ठिकाणी काही प्रसंग असे उद्भवतात की तिथं जातीयवादाचा प्रश्न निर्माण होतो, पण राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेमध्ये जातीयवादावरती प्रहार करणारं आणि एकात्मतेचा संदेश देणारी ग्रामगीता, किंवा सगळ्या संतांनी मानवतेचा संदेश दिला. आणि धार्मिक ग्रंथ, म्हणजे मी संतांचं सांगतोय पण तुम्ही धार्मिक ग्रंथ जरी तपासले, कुराण, बायबल किंवा गाथा, ज्ञानेश्वरी, या सगळ्यांमध्ये एकच संदेश दिला की माणूस ही एकमेव जात या भूतलावरती आहे. आणि नंतर म्हणजे देवसुद्धा एक आहे. शिर्डीच्या साईबाबांनी सांगितलं की सबका मालिक एक, तसं देवही एक आहे. रूप कदाचित वेगळे असतील, पण ही मात्र समाजाला समजत नाहीत, आणि म्हणून ही सगळी गंमत होऊन बसते. धर्म आफूची गोळी आहे जसं सांगितलं जातं, तसं धर्माचं आपण काय करतो, म्हणजे एकदा एका ठिकाणी कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनाच्या हॉलच्या बाहेर एक गरीब शूद्र माणूस त्या कीर्तनाला आला, म्हणून त्याला मारलं जात होतं. आणि मारलं जात असताना आतमध्ये संत तुकारामांचा अभंग घेऊन कीर्तनकार कीर्तन करत होते, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. असं म्हणून जर आम्ही म्हणजे आम्हाला जर हेच समजत नसेल की हे सगळं जनसमुदाय किंवा हा सगळा भूतलावरचा मानव समाज हा वैष्णव आहे, तो सगळा एक आहे, त्याच्यात भेदाभेद करून चालणार नाही, तो विचार आज रुचणं गरजेचं. म्हणजे काय, तर आपल्याला मुस्लिम समाजाच्या त्या बायबल ग्रंथात लिहिलंय की हम सब अल्लाह के बंदे, किंवा आम्ही देवाची सेवक आहोत. बायबलमध्ये संदेश मिळाला की वी ऑल आर द सर्वंट ऑफ गॉड, किंवा आम्ही सारी प्रभूची लेकरे हिंदू धर्मामध्ये म्हटलं जातं. आणि ह्या सगळ्याचा विचार करता साने गुरुजींची कविता आपण लहानपणात शिकलो, तोच संतांचा विचार आहे. मला वाटतं की खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पणं हाच आपला खरा धर्म असला पाहिजे. तोच विचार संतांनी आपल्याला सांगितला. आणि म्हणून आपल्याला जर संतांचा विचार जिवंत ठेवायचा असेल, किंवा आपल्याला जर चांगलं काम करायचं असेल, तर जगाला प्रेम दिलं पाहिजे, द्वेष आणि मदमत्सर करून चालणार नाही. आता बरीच जी मंडळी आहे ती म्हणजे संत वाचलेच नाही किंवा संतांचा विचार समजून घेतला नाही, त्यांची गंमत कशी होते, तर त्याचं एक फार सुंदर उदाहरण आहे. मलाला युसुफझाई, म्हणजे संतांकडून डायरेक्ट मलाला युसुफझाईंपर्यंत पोहोचतं की मलाला युसुफझाईला नोबेल पारितोषिक मिळालं. आणि त्या मलाला युसुफझाईच्या बाबतीतली अशी कथा आहे, गोष्ट आहे जीवनातील, की सकाळी सकाळी लहान असताना शाळेमध्ये जायचं आहे आणि त्या वडिलांच्या गाडीत बसून ती शाळेला निघाली आहे. मध्येच काही तालिबानी अडवतात आणि अडवल्यानंतर विचारतात की तुम्ही मुस्लिम आहात का? ते सांगतात हो आम्ही मुस्लिम आहोत. ते तालिबानी म्हणतात की मुस्लिम आहात तर मग कुराणमधल्या 2 ओळी म्हणून दाखवा. तर ते मलालाचे वडील इंग्लिशमधून त्यांना 2 ओळी म्हणून दाखवतात आणि गाडी पुढे येते. मलालाच्या लक्षात येतं का तालिबानी म्हटले कुराणमधल्या 2 ओळी म्हणून दाखवा, त्यांनी तर मात्र बायबलमधल्या 2 ओळी म्हटल्या आणि त्यांनी सोडून कसं काय दिलं. पुढं आल्यानंतर मलालानं हा प्रश्न वडिलांना विचारला. वडिलांनी सांगितलं की जर त्यांनी कुराण वाचला असतं तर ते तालिबानी झालेच नसते. आणि ही सगळी परिस्थिती जर आपण लक्षात घेतली तर धर्म वाचला नाही, धर्म समजून घेतला नाही, आणि म्हणून आजकाल जे काही तंटे वाद विवाद निर्माण होतात त्या सगळ्याचा विचार केला तर संतांचा विचार आज फार गरजेचा त्यांच्यासाठी आहे आणि त्यांनी तो समजून घेतला पाहिजे. तो एकात्मतेचा, समतेचा, प्रेमाचा विचार हा संतांनी देण्याचं काम केलं. आणि मग संतांनी हे सगळे विचार देत असताना या जडबोथड झालेल्या समाजाला सांगितलं की नाथाळाच्या माठी हानुकाठी. डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिक्षण हे फार गरजेचं आहे. गरिबाला जर श्रीमंत व्हायचं असेल, गरिबाला जर समपातळीला यायचं असेल तर तिथं शिक्षणाची गरज आहे. मग संत तुकारामांनी सांगितलं होतं की नाथाळाच्या माती हानुकाठी, शिक्षणाचं महत्त्व हेही आपल्याला त्यांनी सांगितलेलं फार महत्त्वाचं दिसून येतं. त्यानंतर संतांनी विज्ञानवादी विचार हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे की त्या काळात विज्ञान प्रगत नसेल परंतु त्याही काळात विज्ञान होतं. तो विचार मात्र आपल्याला सगळ्या ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं दिसून येतो.
मग विज्ञानाचं काय काय संदर्भ त्यावेळेला किंवा त्या वेळेला तो विचार संतांनी देण्याचं काम केलं. तर सगळ्यात महत्त्वाचं की विज्ञान म्हणजे काय, जे संत तुकारामांनी सांगितलं की विज्ञान किती महत्त्वाचं आहे. तर आपल्याला दिसेल की हेंद्री शेंद्री दैवत नाही. तुकारामांनी सांगितलं की तुम्हाला देव शोधायचा असेल तर तो देव हा तुम्ही म्हणजे आतला देव शोधा. तुम्ही अंतःकरणातून देव शोधण्याचा प्रयत्न करा. उगाच नरबळी देणं, कोंबडे बोकडे कापून काही होत नसतं. तोच विचार आपल्याला गाडगे महाराजांच्याही जीवनात दिसतो. म्हणजे एक कथा अशी आहे की गाडगे महाराज दिवसभर स्वच्छता करायचे आणि रात्रीच्या वेळेला कीर्तनातून लोकांची मस्तकं सुधरवण्याचं काम करायचे. विज्ञानवादी विचार सांगतोय. त्यावेळेला एक दिवस स्वच्छता केली आणि संध्याकाळी कीर्तनाला उभे राहिले, परंतु कुणीच त्यांच्या कीर्तनाला आलं नाही. आता कुणीच न आल्यामुळे बाबांनी समोर बसलेल्या एका म्हातारीला विचारलं की गावातील लोक गेले कुठं. त्यावेळेला तिनं सांगितलं की गावाच्या पारावर एक बाबा आला आहे, तो भोंदू बाबा सगळ्यांचं भविष्य सांगतो, म्हणून सगळे लोक भविष्य ऐकायला तिकडे गेलेत. गाडगे महाराजही त्या दिशेनं तिकडे गेले आणि गेल्यावरती पाहिलं त्या बाबा पुढं लांबच लांब रांग लागली होती. गाडगे महाराज त्या रांगेत उभे राहिले. गाडगे महाराजांचा नंबर आला आणि आल्यानंतर गाडगे महाराजांनी त्याच्या पायावरती 2 पैसे ठेवले आणि म्हणाले की बाबा मला एक प्रश्न आहे. तर भोंदूबाबा म्हणले विचारा. गाडगे महाराज विचारताय की हसत हसत बाबा तुमचं वय काय. त्यावेळेस तो बाबा सांगतो की अरे माझं वय, म्हणजे नदीचं कुळ आणि साधूचं कुळ विचारणे असं म्हणतात. तो म्हणतो की माझं वय, मी राम आणि सीतेच्या लग्नात तूप वाढायला होतो. असं म्हणल्यावर गाडगे महाराज पुढं होतात, त्याच्या खाडकन एक कानाखाली मारून म्हणतात की अरे तू ज्या पंक्तीला तूप वाढायला होता त्याच पंक्तीला मी जेवायला बसलो होतो. 17 वेळेला मागून पुढून गेला, सगळ्यांना तूप वाढलं पण मला मात्र तूप वाढलंच नाही. असं म्हणून अंधश्रद्धा दूर ठेवण्याचं काम आणि विज्ञानाचा विचार देण्याचं काम हे संत गाडगे बाबांनी देण्याचं काम केलं. राज घुमनर म्हणतात की कशाला काशी जातो रे बाबा, कोंबडी बकरी खातो रे बाबा. ते खरं आहे की लोकांची ही मानसिकता आहे आणि राष्ट्रसंतांचा हा विचार सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की कशाला हे करायचं आणि कशाला ते करायचं, परंतु हा सगळा चिरंतन विचार हा फार महत्त्वाचा. आता लॉकडाऊन चालू आहे आणि लॉकडाऊन चालू असताना बऱ्याचदा आपल्याला वाटतं की तोही विचार आपल्याला संतांनी सांगून ठेवला. लॉकडाऊन म्हणजे काय, तर घरात राहायचं आहे. आणि मग आपल्याला सांगून ठेवलं की सोशल डिस्टन्सिंग त्या काळात कसं सांगितलं संतांनी, तर न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. न लागती सायास, दुसऱ्याच्या सहवासात जाण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःला जर शोधलं तर मला वाटतं भगवंताची प्राप्ती होईल. म्हणजे काय, तुम्ही तुमच्या घरामध्ये राहून तुमची तयारी करा. तुम्ही जर बाहेर निघाला नाही तर तुम्हाला करोना होणार नाही किंवा विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही, ती चैन तुटेल. पण तो विचार समजूनच घ्यायचा नसेल तर मग काय त्याच्यात अर्थ आहे. तर हे एक महत्त्वाचं आहे. डॉक्टर संकेत काळे सर आहेत, ते म्हणतात की पोथी से पोथी झगडने से लगी, प्रेम की बातें बिघडने लगी. राष्ट्रसंतांचाच विचार हा महत्त्वाचा आहे. काय आलं, पुस्तकांमध्ये विचारसरणी आल्या आणि विचारसरणी आल्यामुळं वेगवेगळ्या माणसांनी ते ग्रंथ त्यांच्या पद्धतीनं लिहिण्याचं काम केलं, ती विचारधारा मांडण्याचं काम केलं आणि त्याच्यामुळं ग्रंथांमध्ये वाद, पुस्तकांमध्ये वाद हे लावण्याचं काम केलं. आणि प्रेमाच्या ज्या गोष्टी होत्या त्या निश्चित बिघडल्या गेल्या. त्या कशा बिघडल्या, तर एकानं एक गोष्ट सांगायची, दुसऱ्यानं त्याला मुद्दाम विरोध करायचा आणि त्यातून हे सगळं पुढं तयार होत गेलं. सचिन वाकडे म्हणतात की आताच्या कलियुगात हरिभक्तवारायण इंदोरीकर महाराज यांचे विचार खूप सुंदर आहेत आणि त्यांनी केलेली 26 वर्षाची समाजसेवा त्यांना आता गंमत अशी, इंदोरीकर महाराजांचं कीर्तन किंवा प्रवचन म्हणजे समाज प्रबोधनपर आहे, विज्ञानवादी आहे. आणि इंदोरीकर महाराजांचं समाज प्रबोधन हे जनमानसाला आवडतं, म्हणून जनसमुदाय जमतो आणि ते सगळ्यांना आवडतात. मनोज चौबे म्हणतात की आनंद अपने पास में क्या देखो बाहर गडी, क्या बात. सर हे सगळं म्हणजे राष्ट्रसंतांच्या विचाराचा जर आज विचार केला आपण ह्या सगळ्या घडीला, तर राष्ट्रसंतांनी त्या काळात ग्रामस्वच्छतेचं महत्त्व सांगितलं किंवा कुठल्याही स्वच्छतेचं महत्त्व सांगितलं. आणि राष्ट्रसंतांच्या नावाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियान सुद्धा राबवलं गेलं किंवा राबवत आहे. आता त्याच्यात एक मुद्दा असा आहे की त्या काळात ग्रामस्वच्छतेचं महत्त्व सांगितलं आणि आमची जर सगळी गावं महाराष्ट्रातील भारतातील त्या काळात स्वच्छ झाली असती, चकाकी झाली असती, तर ग्रामीण भागामध्ये आज मी तिला सॅनिटायझर फवारणी केली जाते, स्वच्छता केली जाते, तरीसुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव थोड्याफार प्रमाणात होतोय.
मग तो विचार आज संतांचा जोपासला असता तर मला वाटतं ही वेळ आली नसती. शहरांमध्ये सुद्धा अस्वच्छता खूप आहे, त्यामुळे राष्ट्रसंतांचा विचार जर रुजला असता म्हणजे तर मला वाटतं सगळी खेडी किंवा सगळी गावं स्वच्छ झाली असती. आणि त्यावेळेला मग राष्ट्रसंतांनी जे सांगितलं होतं की गाव हा विश्वाचा नकाशा आणि गावावरून देशाची परीक्षा. पण आपला विश्वाच्या नकाशावरचं हे गाव जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर ग्रामविकासासारखा संदेश जो गाडगे महाराजांनी दिला आणि राष्ट्रसंतांनी सुद्धा दिला तो जोपासणं फार गरजेचं आहे. आणि त्यालाच समतोल असणारा तुकाराम महाराजांचा पर्यावरणपूरक विचार की वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरेन पक्षी सुस्वरे आळविथी, 17व्या शतकात सांगितलेला हा विचार तेव्हापासून आजपर्यंतचा म्हणजे तुकाराम महाराजांचा हा बोध घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाच्या पायथ्याशी वृक्षारोपण केलं होतं. म्हणजे तो विचार जोपासला होता. आणि आज त्याच तुकारामांचा विचार पुन्हा आपल्याला गरज पडली, झाडं लावावीच लागणार आहे. स्वातंत्र्यानंतर आपण इतकी सगळी झाडं लावतोय, पण 17व्या शतकात दूरदृष्टी ठेवून संतांनी आपल्याला तो विचार दिला की वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे पक्षी सुसुरे आळवीत. आपल्याला तो वृक्षाला, निसर्गाला देव किंवा निसर्गाला आपलं सोयरे मानून घ्यावं लागेल. साहजिक निसर्गाला देव म्हणलं गेलं आणि निसर्गातील वृक्षांची पूजा ही तत्कालीन कालापासून आहे. म्हणजे कसं, तर वडाची पूजा आता काल परवा वटपौर्णिमेला केली. वैज्ञानिक याच्यात मी जास्त जाणार नाही किंवा ह्या गोष्टी त्या बाबतीत सांगणार नाही, परंतु वटपौर्णिमा झाली, वडाची पूजा केली गेली. वडाचं झाड असं आहे का ते 24 तास तुम्हाला ऑक्सिजन देण्याचं काम करतं. त्याची पानं सुद्धा मोठी, ऑक्सिजन मात्र जास्त निसर्गामध्ये ते सिक्रेशनचं काम करतं. वडाची पूजा करतो. कडुनिंबाची पाडव्याला आपण पूजा करत असतो किंवा तुळशीचीही पूजा करत असतो. ते सोनं म्हणून दसऱ्याला आपण ते वृक्षाची पानं वापरतो. त्या सोन्याचं सुद्धा आपण पूजा करत असतो. ही सगळी वृक्ष लक्षात घ्या. संक्रांतीला बोर पूजलं जातं. ह्या सगळ्या म्हणजे खूप आहेत. करंजाच्या याचं सुद्धा पूजन केलं जातं. तर या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आज मितीला तो संदेश पुन्हा जोपासावा लागेल आणि मोठी मोठी पर्यावरणपूरक झाडं लावावी लागतील. संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा नगरीची रचावी, जलाशये निर्मावी. आज आपल्याला पाणी अडवा पाणी जिरवाचा विचार कळतो, पण तो 13व्या-14व्या शतकापासून हा विचार अंमलात आणला आणि त्या काळात सांगितलं होतं पाण्याचं महत्त्व, जे आज आपल्याला किती महत्त्वाचं आहे. म्हणजे संतांचा विचार पुन्हा तोच की आपल्याला तेव्हा सांगितलेला विचार आजच्या परिस्थितीला फार गरजेचा आहे. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की संतांची लिहिलेली गाथा ज्ञानेश्वरी हे लिहून ठेवलं म्हणजे काय, तर जनकल्याणासाठी, जनहितासाठी आणि त्यातून आपल्या या समाजाचं कल्याण व्हावं हा उद्देश त्यामागे होता. म्हणून हे सगळं रचलं गेलं. आता हाही एक विचार आहे. त्यानंतर राष्ट्रसंतांचा आणखी एक विचार फार भारी आहे की आजकाल शेतकऱ्यावरती अवस्था फार वाईट आहे असं म्हटलं जातं. त्याच्या मालाला भाव नाही असं म्हटलं जातं. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही किंवा शेतकरी आज अडचणीत आहे असं सांगितलं. पण राष्ट्रसंतांनी त्यावेळेला सांगितलं आणि त्याचं उदाहरण मी तुम्हाला देईल की कच्चा माल मातीच्या व्हावे, पक्का होता दुपटीने जाय. आणि हा राष्ट्रसंतांचा विचार आज शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या शेतकऱ्याला खाईत पडलेला शेतकरी आहे, त्याला जर वर काढायचं असेल तर त्याच्या शेतात पिकणारा जो कच्चा माल आहे तो कच्चा मालाचं रूपांतर त्याला थोडंसं पक्क्या मालात करावं लागेल. जळगावची एक बातमी झी 24 तासवर पाहिली होती की एका शेतकऱ्याची केळी स्वस्त आहे, खर्च तर झाला आहे, केळी पण आली आहे, पण लॉकडाऊनमुळे त्याला भाव मिळणार नाही किंवा लॉकडाऊनमुळे तिची मातीमोल ठरेल. मग घरामध्ये सगळेजण आहेत, मग घरातल्या 5 सदस्यांनी ती केळी तोडायची, सोलायची, तिचे चिप्स बनवायचे, त्याला मसाला लावायचा, त्याचे पॅकेट्स भरायचे आणि ते पॅकेट्स लॉकडाऊन काळामध्ये शहरात जाऊन पॅकेट्स घरोघरी विकायचे. आता हा उपक्रम राबवल्यामुळे लाखो रुपये त्या केळीचे झाले. म्हणजे काय झालं, तर राष्ट्रसंतांचा हा विचार रुजला गेला किंवा राष्ट्रसंतांचा विचार हा अंमलात आला. मग आपणही लक्षात घेतलं पाहिजे की शेतकऱ्याचा शेतामध्ये पिकणारा माल थोडासा पक्का करून कसा विकता येईल. काल परवा एका गृहिणीची भेट झाली ग्रामीण भागातील आणि स्वतःच्या शेतातील कारले जे असतात त्या कारल्यांना तोडायचं, उकडून पुन्हा वाळवायची, पाणी डिहायड्रेशन करून घ्यायचं आणि ती सगळं पॅकेटमध्ये भरून मग विकायचे. म्हणजे ते कच्चा माल खराब न होता पक्क्या मालालाही बाजारभाव मिळतो. लासलगावमध्ये सुद्धा 2 वर्षापूर्वी ज्यावेळेला कांदा खूप स्वस्त झाला होता, 5 पैसे किलो, त्यावेळेला त्या कांद्याच्या पासून कांदा मसाला बनवायचा आणि त्या मसाल्याचा जो भाव आहे बाजारातला तो भाव मिळवून लाखो रुपये कमवण्याचं काम तेथील शेतकऱ्यांनी केलं होतं.
तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे. आणि आपण जे बाजारामध्ये घेतो किंवा आपण जर पाहिलं तर 5 रुपयाचा पुडा जर आपण चिप्सचा घेतला कोणत्याही कंपनीचा, तर त्यामध्ये हवाच जास्त असते आणि प्लास्टिकचं कोटिंग मोठं असतं, पण आतमध्ये मात्र फार कमी त्यामध्ये चिप्स असतात. त्यामुळे शेतकऱ्याची मुळात वृत्ती अशी आहे का त्याच्यात हातून 2 गोष्टी जादा दिल्या जातात, मग त्या मापामध्ये असतील किंवा कुठल्याही बाबतीत असतील. तर हा शेतकऱ्याची वृत्ती आज सुधारायची असेल तर त्याला राष्ट्रसंतांचा विचार हा फार महत्त्वाचा आहे असं नेहमी वाटतं. त्यानंतर राष्ट्रसंतांनी किंवा सगळ्या संतांनी जातीयवाद संपवून ग्रामगीतेच्या माध्यमातून किंवा गाडगे महाराजांच्या कीर्तनातून सुद्धा ह्या सगळ्या जनकल्याणासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. म्हणजे काय तर तुम्ही रोज आंघोळ केली पाहिजे. काही लोक आंघोळ करणं सुद्धा अंधश्रद्धा समजतात. तर त्यावेळेला संतांनी सांगितलं होतं की एक मर्यादा आहे, त्या मर्यादा पाळल्या पाहिजेत. आपण पूर्वी चप्पल दाराच्या बाहेर काढायचो. मध्यंतरीच्या काळात लोक म्हणायचे की चपला बाहेर काढणं अंधश्रद्धा आहे वगैरे वगैरे आहे. पण आता परत कोरोना काळात तुम्हाला कळालं असेल की संस्कृती जी संतांनी सांगितली होती ती पुन्हा आता अवलंबायला लागली आणि ती पुन्हा आत्मसात करावी लागते. म्हणजे चपला बाहेर काढणं असेल किंवा संतांनी जसं सांगितलं हात वंदावे, तसं आपल्याला नमस्कार करायचा असेल तर हात जोडून नमस्कार केला पाहिजे. संतांनी जसं म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये असं आहे की एकमेकांच्या पाया पडणे पद्धत आहे आणि एकमेकांच्या पाया ते पडत असतात. तो नम्रतेचा विचार हा संतांनी रुजवण्याचं काम केलं की लहान मोठं भेदभाव नाही या संप्रदायामध्ये. आणि लहान मोठं भेदभाव नसल्यामुळे साहजिक अहंकार नाही. त्याचं म्हणजे अहंकार ठेवून तरी काय करायचं. पंढरपूरच्या दिंडीत जर तुम्ही चालला तर या पंढरपूरच्या दिंडीमध्ये तुम्हाला एवढे सगळे वारकरी आहेत, ते प्रत्येकाला माऊली नावानं हाक मारतात, एकमेकाशी फुगडी खेळल्यानंतर पाया पडतात. आणि हे सगळं वारी माणसातला माणूस घडवण्याचं काम करते. हाच वारकरी संप्रदायाचा किंवा संतांचा विचार आहे की तुम्हाला जर माणूस म्हणून पुढे यायचं असेल. ॲडव्होकेट शुभम घाडगे सर उपस्थित आहेत. सर धन्यवाद, खूप कमेंट्स आहेत, थँक्यू. ह्या सगळ्या विचारांचा आपण आत्मसात केला पाहिजे. अजिंक्य दराळ म्हणतात सर दिंडीमध्ये खूप शिस्त आम्हाला तुम्ही लावता, दिंडीचा हा विषय आहे. तर असा या सगळ्या संतांचा विचार आपण जोपासत असतो. याचबरोबर आपल्याला संतांनी एक व्यापक दृष्टीने विचार देण्याचं काम केलं की तुम्ही जीवन जगत असताना शांत डोक्याने प्रत्येक गोष्टीचा विचार करा. की एखादा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तो तुम्ही शांत डोक्याने किंवा शांत मन ठेवून तुम्ही घेतलं म्हणजे चित्त तुमचं भटकायला नको. एखादं ध्येय तुम्हाला गाठायचं आहे, ते ध्येय गाठण्यासाठी तुमचं चित्त शांत ठेवून तुम्ही एक केंद्री लक्ष करून त्या चित्ताचा विचार केला पाहिजे. म्हणजे आपलं बऱ्याचदा लक्ष विचलित होतं आणि परमेश्वराची प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला तुमचं कर्म प्रामाणिकपणे केलं पाहिजे. संत सावता महाराजांनी जसं सांगितलं की कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी. म्हणजे काय तर तुम्ही जे कर्म करत आहात, तुम्ही जे काम करत आहात त्या कामाच्या प्रती प्रामाणिकपणा असणं, त्या कर्मातच तुम्ही तुमचा देव बघणं आणि त्या कर्मात तुम्ही ज्या वेळेला देव बघाल त्यावेळेला तुमचं कर्मसुद्धा प्रामाणिकपणे पार पडेल. म्हणजे प्रत्येकानंच काय म्हणतो आपण त्याला लाखो रुपये दान दिले पाहिजे, प्रत्येकानंच वारी केली पाहिजे किंवा प्रत्येकानंच पांडुरंगाचं नाव घेत 24 तास बसलं पाहिजे, जपलं पाहिजे असं अजिबात नाही. तुम्हाला ज्या वेळेला वेळ असेल त्यावेळेला पांडुरंगाचं नाव, देवाचं नाव तुमच्या मुखात यावं आणि त्यातून तुम्हाला पुण्य लाभावं. म्हणजे एक फार सुंदर गोष्ट आहे की प्रत्येकाला कर्म करण्यासाठी 24 तास आहेत. या 24 तासामधून तुम्ही पूर्ण वेळ परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे असं अजिबात नाही, पण जितका थोडा वेळ तरी तुम्ही दिला पाहिजे. एक उदाहरण असं आहे की म्हणजे दृष्टांत प्रकार असतो, आमच्याकडे तो उदाहरण प्रकार असतो. म्हणजे बाकीची जी वारकरी संप्रदायाची हरिभक्तपरायण मंडळी आहे त्यांच्यासाठी उदाहरणातून पटकन समजतो म्हणून छोटंसं उदाहरण पटकन देतो की नामस्मरण कसं असावं, त्यातून काय होईल. तर एकदा म्हणजे एक शेतकरी होता XYZ गावातला, आणि तो गावातला शेतकरी शेती करायचा. नारद महर्षी गेले आणि नारद महर्षी इंद्रदेवाला म्हणतायत की इंद्रदेवा तुमचा सगळ्यात मोठा भक्त कोणता. त्यावेळेला इंद्रदेव म्हणजे देवांचा देव, त्या इंद्रदेवाला नारद महर्षी असं म्हटल्यानंतर ते नारद महर्षी म्हणतात की त्या XYZ गावातला एक शेतकरी आहे आणि तो माझा सगळ्यात, गोविंदराव नावाचा शेतकरी, आणि तो माझा सगळ्यात आवडता
भक्त आहे. आता नारदाला वाटलं मी कायम नारायण नारायण म्हणत असतो, मी तर देवाचं 24 तास नामस्मरण करतो, चिंतन करतो, माझ्या मुखात नाव आहे, मी सगळ्यात मोठा भक्त देवाचा असलो पाहिजे. पण मग हा शेतकरी गोविंदराव कसं काय? त्यावेळेला ते म्हणतात की धर, ते एक तेल भरलेली वाटी त्या नारदाच्या हातात देतात. नारदाला सांगतात काठोकाठ भरलेली ही तेलाची वाटी आहे, पृथ्वीला 2 प्रदक्षिणा मारून ये, वाटीतलं तेल अजिबात सांडलं नाही पाहिजे. नारद महर्षी ती वाटी घेतात आणि संपूर्ण पृथ्वीला 2 प्रदक्षिणा मारून पुन्हा इंद्रदेवापाशी. इंद्रदेवाला म्हणतात कसं काय झाले फेऱ्या? इंद्रदेव म्हणतात आता 2 फेऱ्या तुम्ही पृथ्वीला मारल्यात, सांगा माझी किती वेळा आठवण आली? त्यावेळी नारद म्हणतात काय देवा, तुम्ही सांगताय की पृथ्वीला 2 फेऱ्या झाल्या पाहिजे, तेलही नाही सांडलं पाहिजे, माझं लक्ष त्या वाटीवरती होतं, तेल सांडू दिलं नाही मी. बघ इंद्रदेव त्या नारदाला समजून सांगतात की अरे तू जसं तुझ्या कर्मात लक्ष असताना माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही, तसं त्या XYZ गावातला गोविंदराव नावाचा शेतकरी आहे, जो सकाळी उठला की मला एकदा नमस्कार करतो आणि आजचा दिवस दाखवल्याबद्दल माझे आभार मानतो, दिवसभर शेतात काबाड कष्ट करतो, संध्याकाळी घरी येतो, थकलेला असतो, जेवतो आणि झोपताना पुन्हा एकदा माझी आठवण काढतो, मला नमस्कार करतो आणि झोपतो. तर सांगायचं तात्पर्य काय? तुम्हाला तुमच्या कर्माचं भान असलं पाहिजे, प्रामाणिकपणे तुम्ही काम केलं पाहिजे. बऱ्याचदा आपण म्हणजे काय म्हणतो, कपाळाला गंध, गळ्यामध्ये भरपूर माळा, अंगावरती भगवं वस्त्र किंवा साधू संताचं रूप घेऊन आतून मात्र स्वच्छ नसतो. आणि मग असे सगळे जी माणसं आहेत, मग ती आसाराम सारखी असतील, राम रहीम सारखी असतील, ही सगळी पकडली जातात. त्यामुळे हा संतांचा विचार आपण लक्षात ठेवला पाहिजे की आपल्याला आपल्या कर्मावरती निष्ठा ठेवायची, आपल्याला आपलं कर्म प्रामाणिकपणे करायचं आहे, सेवा आपल्याला प्रामाणिकपणे द्यायची, आणि ती सेवा ज्या वेळेला आपण द्यायला शिकू त्यावेळेला आपलं हे सगळं संतांचा विचार हा आपला रुजला जाईल आणि तो संतांचा विचार रुजल्यानंतर आपल्या आयुष्याचं कल्याण होईल. काही प्रश्न असतील तर विचारा. मी समारोपाच्या दिशेनं आता बोलतोय. काळेसर म्हणतात कामात लक्ष रामावरी ठेवा अंतरीचे आहे. बरोबर, हे सगळ्या संतांनी तेच सांगितलं की तुमचं कर्म प्रामाणिकपणे करा, फळही मिळेल आणि खचून जाऊ नका. लढाईची वृत्ती ही प्रत्येकाची असली पाहिजे. ती लढाईची वृत्ती ज्या वेळेला संपते त्यावेळेला म्हणजे ते मी मगाशी सांगत होतो की त्याला जोडून चोखा मेळांचाही फार सुंदर अभंग आहे. ऊस डोंगा परी रस नाही डोंगा, काय भुलला सिवर लिहा रंगा. तसं आपण हे सगळं फक्त वरवर दाखवण्यापुरतं आपला परमार्थ नसावा किंवा वरवर दाखवण्यापुरता आपण विचार आहोत असं न दाखवता अंतःकरणातून आपण त्या विचाराचा अवलंब करतो आहोत हे दाखवणं फार महत्त्वाचं आहे. सचिन वाकडे सर म्हणतात दृष्टांत खूप सुंदर. हा दृष्टांत म्हणजे काय? तुम्हाला एखादा संतांनी तेच केलं, देव म्हणजे सासू असेल परंतु संत म्हणजे आई आहे. ते अशा दृष्टीने की सासू सुनेला टोमणे देऊ शकते किंवा हे करू शकते, पण आई मात्र बाळाला जर जेवण भरवायचं असलं तर ते एक घास खाला की इकडं तोंड करतं, एक घास खाला की इकडं तोंड करतं, पळतं खेळतं. आई त्याला तिथं जाऊन भरवते. ते काला कसा तरी तेवढा प्लेटमधला भरवण्याचं काम ती आई करते. तसं संतांनी या जडबोथड झालेल्या समाजाला जो विचार रुजत नव्हता, जो विचार खपत नव्हता, त्या विचाराला अगदी लाडाने म्हणजे सोप्या भाषेत भरवण्याचं काम हे संतांनी केलेलं तुम्हाला आम्हाला दिसून येतं. आणि हाच विचार आहे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अवलंबला पाहिजे की मला जीवन जगताना स्वार्थी वृत्ती न ठेवता, स्वार्थी परार्थी आणि स्वार्थी नाही आणि परार्थी नाही अशी लोक या समाजामध्ये आहेत आणि त्यामुळे हे सगळं निर्माण होतं. असं म्हणतात की संतांचे जे विचार आहे ते दूर गेल्यामुळे सहिष्णुता या समाजामध्ये पसरली. म्हणजे काय तर आज एकमेकाला कमी जादा लेखणे किंवा आरक्षण हा एक शब्द या सगळ्या समाजात रूढ झाला आणि त्यामुळे संतांचे विचार दूर झाले आणि मग समाजातली सहिष्णुता संपून असहिष्णुता ही सर्वदूर पसरली. त्यामुळे आज सहिष्णुता पुन्हा टिकवायची असेल तर तो बंधुभाव जोपासायचा असेल तर पुन्हा एकदा आपल्याला अक्षय कासार म्हणतायत की संत साहित्याचा अभ्यास करत असताना काय वाचन केले पाहिजे, कसे केले पाहिजे. एक विषय असा आहे की संतांवरती तुम्ही गाथा ज्ञानेश्वरी वाचली तर तुम्हाला फार कमी आकलन होईल, पण गाथा ज्ञानेश्वरी वाचताना त्याचा मराठी अनुवाद किंवा त्या प्रत्येक ओवीचं किंवा याचं विवेचन करणारी ग्रंथ मिळतात, पुस्तकंही मिळतात. ती प्रत्येक पुस्तकं घेऊन वाचणं किंवा त्यावरती समीक्षा केलेली असते. म्हणजे उदाहरणार्थ विद्रोही तुकारामसारखं पुस्तक असेल आह साळुंकेंचं,
नाव बऱ्याचदा लोकांना विद्रोही तुकाराम म्हटलं की असं वेगळं वाटतं, परंतु विद्रोही तुकारामसारखं पुस्तक असेल किंवा ज्ञानेशांचा संदेश नावाचं एक पुस्तक आहे, तुकारामांचा ग्रंथ असं एक पुस्तक आहे, तुकारामांची अभंग संपदा किंवा या सगळ्या गोष्टी खूप मिळतात. आता माझ्याकडे खूप पुस्तकं आहेत त्या संदर्भात, वाचत जायचं. परंतु वाचताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे या लेखकानं लिहिलंय किंवा हे त्या लेखकाला लिहिलंय असा विचार न करता त्या दोघांचाही सुवर्णमध्य निघेल असा विचार आपला तयार झाला पाहिजे. कुठल्याही एका विचारसरणीनं संत साहित्य अभ्यासता येत नाही. जुने ते सोने, आता याचे महत्त्व लोकांना समजत असेल. आज आपण सामाजिक, सांस्कृतिक आणि सध्या जुन्याच गोष्टींचा अवलंब करत आहोत, म्हणून जुन्या गोष्टी ही खूप महत्त्वाच्या आहेत, हे विसरून चालणार नाही. नक्कीच वंजारी मॅडम आहेत त्या म्हणतात जुनं ते सोनंचे, म्हणजे मराठी भाषेचा गौरवसुद्धा संतांनी केला. तो मराठी भाषेचा खूप मोठा गौरव करण्याचं काम हे संतांनी त्यावेळेला केलं ना आजही नाही तो सुरू आहे. म्हणजे माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके, किंवा मराठी भाषेचा गौरव म्हणजे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. तर त्यावेळेला तुकारामांनी सुद्धा या मराठी भाषेचा गौरव केला आणि तो गौरव आजही जिवंत आहे. अनिल केंगार म्हणतायत सर तुम्ही वारीमध्ये चालता, वारीतील एखादा अनुभव सांगा. अनुभव काय सांगावा, या संतांच्या विचारांची ताकद सांगतो की वारकरी ज्या वेळेला चालत असतो, म्हणजे वारीची सुरुवात ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांपासून सुरू झाली, नंतर ज्ञानेश्वर, नंतर तुकाराम, सगळे संत किंवा नारायण महाराज किंवा हे सगळ्या मंडळींनी पालखी सोहळा किंवा वारी सुरू ठेवली आहे. त्या वारीतील प्रसंग असा आहे की ज्यावेळेला पंढरपूर धावा असा प्रकार आहे, तिथून तुकारामांना पंढरपूर दिसला असं म्हणतात. त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे धावा हे पंढरी विसावा. तर पंढरपुराला जायचंय सगळ्याला. मग ते ह्या संतांच्या विचारांची ताकद किंवा संप्रदायाची ताकद किती असते, तर त्या धाव्यावरती माझं वय किती हे महत्त्वाचं नाही. मी 80 वर्षाचा आहे किंवा 90 वर्षाचा आहे, पण त्या धाव्यावरतून जोरात पळत सुटतात. आणि पळत सुटल्याची ती ताकद ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला करतं की अरे या संप्रदायामध्ये याच्यामध्ये किती ताकद आहे. आणि याच वारीमध्ये एखादी महिला जिला अक्षरज्ञान नाही, परंतु गाथाचे पूर्ण अभंग ओव्या पाठ आहेत, किंवा ज्ञानेश्वरीचे तिला शब्द वाचता येत नाही पण तिचं सगळं ज्ञानेश्वरी पाठ आहे, हे सगळं आपण ज्या वेळेला अनुभवतो त्यावेळेला संप्रदायाचा किंवा हा संतांचा विचार किती महत्त्वाचा आहे आणि तो किती लोक आत्मसात करतात हे दिसून येतं. ऋषिकेश मरकड म्हणतायत संताची संगती मनोमार्ग गती. नक्कीच आपल्याला आयुष्यात काहीतरी करायचं असेल तर संतांचा विचार पाहिजे. मुळात संतांचा विचार म्हणजेच वारी आहे. जास्त काही त्यात सांगण्याजोगं नाही. या संतांनी वारीविषयी लिहिलं, वारीचं प्रबोधन केलं, म्हणून हे सगळा जनसमुदाय हा पांडुरंग विठ्ठलाच्या पंढरपुराच्या दिशेनं चालतो. त्यामुळे संतांचे विचार तितकेच महत्त्वाचे आहेत. म्हणजे किती पंढरपूर अमृताहुनी नाम तुझे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, असं ज्यावेळेला संत नामदेव महाराज म्हणतात त्यावेळेला हा सगळा विचार आपल्याला कळून जातो. भरपूर वेळ झाला आहे, 12 वाजता पुढील एक कार्यक्रम असल्यामुळे तुम्हा सगळ्यांचे प्रश्न बऱ्यापैकी घेतलेले आहेत, तर पुन्हा आपण भेटूच. परंतु आज या सकल संत विचार या पेजवरती येण्याची संधी मिळाली, आपल्या सगळ्यांची संवाद साधता आला. संतांचा विचार खूप मोठा आहे, तो थोडक्यात थोडा स्पर्शण्याचा प्रयत्न केला. फार मोह माया या सगळ्या न समजणाऱ्या किंवा अवकलनीय ज्यादा गोष्टी आहेत त्या गोष्टी न सांगता किंवा जास्त धार्मिक स्वरूप न देता आजचा विचार आपण कसं जगलं पाहिजे हा सगळा विचार आहे. त्यामुळे छोटासा प्रयत्न तुमच्या सगळ्यांपुढं केला, त्यामुळे सगळ्यांनी प्रतिसाद दिला, उपस्थित राहिले त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. राज घुमनर सर आहेत, ते आणखी एक महाराज ज्यांनी ह्या सगळ्या नियोजन केलं, राज घुमनर सर, विजयदादा घुमनर, आणि सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपण सगळेजण लाईव्हला उपस्थित राहिलात. विठ्ठल मासाळ म्हणतायत की आताच्या लोकांची बेसाळ अन्नामुळे लोकांचे वयोमर्यादा कमी झाली. नक्कीच आपण देशीवरती भर द्या, जो आज का हे आहे. तर आपलं खरंच महाराष्ट्राच्या भूमीतील जे काही आहे गोष्टी त्या सगळ्या महत्त्वाच्या आहेत. सचिन वाकडे म्हणतात संत ज्ञानेश्वर संत तुकाराम हयात असताना समाजाने त्यांना खूप त्रास दिला आणि आज तीच लोक मोठ्या मानाने घेऊन आदराने पंढरपूरपर्यंत जातात.
चांगलं काम करणाऱ्यांना या समाजामध्ये त्रास होतोच, हे त्रिकाल बाधित सत्य. आणि जो काम करतो चांगलं तोच वादात येतो, जो कामच करत नाही तो वादामध्ये येतच नाही. राजू देश आपणास राष्ट्रसंतांचा अभ्यासक गाढा मी नसेल, परंतु राष्ट्रसंतांची ग्रामगीता वाचल्यानंतर खूप सगळ्या गोष्टी समजतात. त्यामुळे ज्या महत्त्वाच्या लक्षात राहतात, ज्या खूप गरजेच्या आहेत आणि ते लक्षात राहण्याजोगंच आहे. म्हणजे राष्ट्रसंतांनी मराठीतूनही लिहिलं आणि हिंदीतूनही लिहिलं, तर इतका म्हणजे राष्ट्रसंतांचा विचार महत्त्व. आणि त्यांनी 20व्या शतकामध्ये लिहिल्यामुळे आणखी शब्द समजण्याजोगे आहेत. त्यामुळे राष्ट्रसंतांचा गाढा अभ्यासक होऊन हे करण्यापेक्षा त्यांचे विचार जितके समजतील तेवढे आत्मसात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सचिन वाकड्यांचा प्रश्न जो होता की संत ज्ञानेश्वर महाराज तुकारामांना त्रास दिला, कसं आहे की चांगलं काम करतो त्याला ज्या वेळेला तो चांगलं काम करायला लागतो त्याला विरोधक तयार होत असतात, म्हणून त्यांना काम कधीच बंद करू नये. आणि संत ज्ञानेश्वरांचं कीर्तन ज्या वेळेला पंढरपूरच्या पांडुरंग विठ्ठलाच्या गाभाऱ्यात मंदिरात होऊ दिलं नाही, त्यावेळेला ते वाळवंटात घेतलं होतं असं म्हणतात. किंवा तुकारामांनी सुद्धा तत्कालीन काळात आपल्या सगळ्या संपत्तीचा त्याग करून ती सगळी शेतकऱ्यांची कर्ज खतं ही डोहात इंद्रायणीच्या बुडवून कर्ज माफी केली होती. तोही विचार लक्षात घेणं गरजेचं. संपत्तीचा त्याग करून आपल्या स्वतःची बैलगाडी मिठाच्या पोत्यानं भरलेली ती बाजारात जाऊन विकून पैसे घ्यायचे, संसार चालवायचा आहे, ती पोती दुसऱ्याकडेच विकायला द्यायची आणि त्याच्यातून कीर्तनाला जायचं. तुकारामांच्या कीर्तनाची ख्याती तोपर्यंत बरीच पसरलेली होती. आणि मग जुन्नर प्रांतामध्ये आपल्या तुकाराम महाराजांची कीर्तनं व्हायची, तर ती मोठ्या आवडीनं लोक ऐकायचे आणि त्या काळात त्यांनी प्रबोधन केलं. असा सगळा हा खूप मोठा व्यापक विचार आहे, थोडक्यात अगदी मांडण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. सगळ्यांना पुन्हा एकदा रामकृष्ण हरी आणि जय गुरु. खूप खूप धन्यवाद.